माईक लावून माईक आहे तिथं. थँक्यू. संविधानाचा कलम 105 काय आहे? संविधान 105 सॉरी सर, आता मला एकदम आठवत नाही. कुठून आलात? पनवेलवरून. पनवेलवरून. ओके. कशा आलात? सॉरी सर, कशी आलात? ट्रेनने आलो. ओके. हां. नाश्ता झाला? हां सर. काय खाल्लं? पोहे. दररोज पोहेच खाता? हा पोहे सरासरी जास्त करून पोहेच खातो. पोहे हे आपलं इंडियन फूड आहे का? सर मे बी मला वाटतं इंडियन फूडच आहे का. आणि अगोदर आपल्याकडे न्याहारी नावाचा कन्सेप्ट आहे. हां सर. न्याहारी आणि नाश्त्यामध्ये काय फरक आहे? कसं न्याहारी आणि नाश्त्यामध्ये गावाकडे न्याहारीमध्ये सरासरी जे आपण जे दररोज जेवण बनवतो तेच खातात. आता नाश्त्यामध्ये पद्धत आली की वेगळे पदार्थ खातात, असं जे पोहे वगैरे असं. गावाकडे न्याहारीमध्ये चपाती भाजी किंवा भाकरी भाजीच खातात. ओके ओके. बरं. तुम्ही 2016चे पास आउट आहात. काय केलं आतापर्यंत? सर मी फुल टाईम MPSCचं प्रिपरेशन करत होतो. मग एवढे वर्ष झालं तुमचं अजून सिलेक्शन झालं नाही, काही नाही, काय वाटतं कशामुळे झालं एवढे वर्ष आणि खरं एवढं वर्थ आहे का? सर बऱ्याच ठिकाणी मी मुख्य परीक्षाने काही इंटरव्ह्यू पण दिले त्यात, पण थोडक्यात रिझल्ट गेले, त्याच्यामुळं त्या जास्त वर्षे म्हणजे जास्त वेळ राहील या फील्डमध्ये थांबलो. बऱ्याच एक्झामला सर मी मेन्स एक्झाम पण दिले आणि काही इंटरव्ह्यू पण दिले, पण थोडक्यात रिझल्ट गेल्यामुळं ते अजून काही एक अटेम्प्ट द्यावं असं इच्छा वाढत जास्त वर्ष झाले. सर माझा प्लॅन बी आता आम्ही एक 6 महिन्यापूर्वी एक मित्राने बिझनेस टाकला होलसेल खोबऱ्याचा. तो मी त्याच्यामध्ये जाणार त्या फील्डमध्ये का खोबऱ्याचा होलसेल बिझनेस चालू केला पनवेलला. कारण मी इंजिनिअरिंग करून बरेच वर्ष झाले, आता त्या फील्डमध्ये पुन्हा जाणे, कारण ती फील्ड खूप अपडेट झाली 6 वर्षापूर्वी आता, त्याच्यामुळे मी तो प्लॅन बी ठरवला आहे. अच्छा, मग तो प्लॅन हेच का नाही केला? कारण तुमच्या सॅलरीपेक्षा बिझनेसमध्ये तुम्हाला जास्त इन्कम मिळणार आहे. आहे सर, पण एक एवढ्या वर्ष स्पर्धा परीक्षा केला आणि एक इच्छा असल्यामुळं स्पर्धा परीक्षा क्षेत्रात अधिकारी बनण्याची, त्याच्यामुळे तो प्लॅन ठरवला आणि हा प्लॅन बी ठरवला. इच्छा महत्त्वाची का पैसा महत्त्वाचा? दोन्ही पण महत्त्वाचं. अच्छा, कारण बिझनेस करणं तुमची इच्छा नाही आहे का? मग नाही सर, तो एक प्लॅन बी असा ठरवला आहे, तो प्लॅन ए नाही मला. प्लॅन आहे. अजून किती वर्ष करणार प्रिपरेशन? सर हे माझं लास्ट अटेम्प्ट आहे, याच्यानंतर मी स्पर्धा परीक्षा थांबणार आहे, कारण खूप वर्ष झाले, 16 ते 7 वर्ष झाले जवळपास. हां. मग तुम्हाला वाटत नाही की 7 वर्ष तुम्ही वेस्ट केली? वेस्ट केले असं वाटत नाही सर, बऱ्याच गोष्टी शिकल्या आणि त्या गोष्टीचा फायदा आपण ज्या जीवनामध्ये पण होणार आहे आणि दुसरं काय गोष्ट करेल त्याच्यामध्ये पण मला त्याचा फायदा होणार. 10वी माझ्या गावातून संत नामदेव विद्यालय आंबरवाडी येथे झाले. ओके. 10वीला मार्क्स किती होते आणि पासिंग इयर कोणते? 10वी 12वी ग्रॅज्युएशन सांगा. 2010ला मी 10वी पास झालो, मला 85% मार्क्स होते. त्याच्यानंतर 2012ला मी नूतन महाविद्यालय सेलू या ठिकाणून 12वी पास झालो, ते 72% मार्क्स होते. त्याच्यानंतर अमृतवाणी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संगमनेर या ठिकाणी मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमधून BE कंप्लीट केली, 63% मार्क्स होते. अमृतवाहिनीचे तुमच्या प्राचार्य कोण होते? आमच्या अमृतवाणीचे प्राचार्य GJ विखे पाटील होते. अच्छा, आणि तुमच्या सर्टिफिकेट डिग्री सर्टिफिकेट कोणाची साईन आहे? डिग्री सर्टिफिकेटवर व्हाईस चान्सलरची साईन असेल बहुतेक, कारण प्रिन्सिपलची साईन नसते. विद्यापीठ देते डिग्री सर्टिफिकेट. कोणाची साईन? व्यक्ती कोणती आहे? ती आता आठवत नाही मला. विद्यापीठाच्या अंतर्गत पुणे विद्यापीठ. त्यावेळेस कुलगुरू कोण होते? सॉरी सर, त्यावेळेचे कुलगुरू मला काय आठवत नाही. ठीक आहे. जिंतूरचे खासदार कोण आहेत? सॉरी सर, जिंतूर विधानसभा मतदारसंघ, परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री बंडू जाधव आहेत. त्यांचं नाव बंडू जाधव आहे. हां सर, बंडू उर्फ संजय जाधव असं नाव आहे त्यांचं. हां. त्यांच्या कुटुंबातून अजून कोणी पॉलिटिक्समध्ये आहे? नाही सर, त्यांच्या कुटुंबात त्यांना राजकीय पार्श्वभूमी नव्हती आणि त्यांचा राजकीय वारसदार म्हणून पण आता कोणी नाही सध्या. ते सध्या एक म्हणजे राजकीय पार्श्वभूमी राजकीय नाही त्यांना. ENTCमध्ये झालेलं तुमचं? इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि ENTCमधला फरक सांगा. इलेक्ट्रिकल ही कोर ब्रँच आहे, त्याच्या 2 सब ब्रँच म्हणू शकतो आपण, इलेक्ट्रॉनिक्स आणि ENTC. इलेक्ट्रिकलमध्ये आपण जे
सॉरी सर म्हणजे बेसिक डिफरन्स सांगायचं का? इंजिनिअरिंगची डेफिनेशन सांगा. Engineering is a branch of science which deals with applied, it is applied branch of science in which we apply technology in, sorry sir. मराठीत सांगा. इट्स काय हरकत नाही. ठीक आहे. आणि अमृतवाहिनी, तर अमृत हा शब्द आपण बरं का ऐकतो, तर अमृत आहे का, एक्झिस्ट करतं का? नाही सर, एक ती काल्पनिक गोष्ट आहे, ती आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये ते एक कल्पलेली गोष्ट आहे अमृत नावाची. सर रियालिटीमध्ये अमृत अस्तित्वात नाही ना. हां हां. मग अमृतवाहिनीचा अर्थ काय? अमृतवाहिनी सर ते नदी आहे, संगमनेरला जाणारी अमृतवाहिनी नदी, तिच्यावरून त्या संस्थेला नाव दिलेलं अमृतवाहिनी. त्यांनी पाण्याला अमृत मानलं, कारण पाणी एक प्रकारे जीवन देण्याचंच काम करतं, एक पिकांना असेल, जो लोकांना असेल, त्याच्यामुळे ते अमृत मानलं पाण्याला. म्हणजे पाण्याच्या स्वरूपात सध्या काय सर युद्ध सध्या दोन्ही बाजूंना म्हणजे छोट्या छोट्या चकमकी होतात, पण युद्ध जैसेच ते परिस्थितीमध्ये आहे. मग रशियानं आक्रमण करणं हे त्यांना बॅकफायर झालेलं आहे, की त्यांना कुठेतरी वाटतं का की बॅकफायर झालेलं आहे? तेच सर, त्यांना आता ते त्या ठिकाणी त्यांनी असं अपेक्षित केलं होतं की युक्रेन लवकरात लवकर हार मानेल, परंतु तसं झालं नाही. युक्रेनने टफ फाईट दिली आणि त्यांना आता त्यांच्या इगोवर प्रश्न आला होता, त्याच्यामुळे ते त्यांना युद्धबंदी पण करत नाहीत. ते जास्तीत जास्त वेळ ते युद्ध लांबवण्याचा प्रयत्न करतात की युक्रेनने स्वतःहून माघार घेतली पाहिजे. सोल्युशन काय? सोल्युशन आता सर रशियाने जे पुढाकार घेतला पाहिजे. शेवटी छोट्या छोट्या देशावर त्यांना जे रशिया क्षेत्रफळाचा दृष्टी पण खूप मोठं आहे, त्यांनी त्या क्षेत्रातलं एक मोठा भाव म्हणून नेतृत्व करण्याचे त्यांनी वर्चस्वादातून नेतृत्व निर्माण केलं. शेवटी रशियाने माघार घेणं हे त्याच्यावर उपाय असेल, कारण युक्रेनला बऱ्याच देशाचा सपोर्ट, युक्रेन माघार घेऊ शकतो, परंतु ते रशियाने माघार घेतलं तर ठीक राहील त्यांच्या दृष्टीने, कारण त्यांनी माघार घेतलं तर एक चांगल्या म्हणजे त्यांच्यासाठी एक चांगल्या पोझिशनमध्ये ते माघार घेऊ शकतात. भारत आणि साऊथ ईस्ट एशिया यांच्या संबंधाबद्दल बोलाल का? साऊथ ईस्ट एशिया आणि भारताचे संबंध जवळपास सर एशियन आणि भारताचे संबंध जवळपास 25 ते 30 वर्षाची पार्श्वभूमी. त्याच्या अगोदर राजकीय संबंध होते, परंतु 1994-95 पासून संबंध आपले वाढत गेले, ज्यामध्ये व्यापार, संस्कृती आणि कला या क्षेत्रामध्ये बऱ्याच क्षेत्रामध्ये देवाणघेवाण झाली. त्याच्यानंतर एशियन संस्थेचे संस्था आणि भारत याच्यामध्ये बऱ्याच संमेलनामध्ये याच्यामधून, कारण आपले आर्थिक संबंध त्यांच्यावर डिपेंड असल्यामुळे राजकीय संबंध पण बऱ्यापैकी चांगले आहेत. मेटावर्स काय? मेटावर्स हे सध्या एक नवीन संकल्पना आली. ऑनलाईन आपण याच्यामध्ये जे आपण ते ब्राउझिंग वगैरे करतो त्या व्यक्तींना मेटावर्स असे म्हणतात. मेटावर्स कन्सेप्ट काय आहे? म्हणजे कुणी आणलं मेटावर्स? मेटावर्स सध्या फेसबुकनं नवीन कन्सेप्ट आलेली, त्याच्यामध्ये एवढ्या डिटेलमध्ये माहीत नाही मला, तर तेवढं माहिती आहे की ते जे ऑनलाईन ब्राउझिंग वगैरे करतात त्या व्यक्तींना मेटावर्स असे म्हणतात. ते कन्सेप्ट तुम्ही पाहून घ्या. ते मेटावर्स तशाची कन्सेप्ट नाही आहे. डायोड आणि LED काय फरक आहे? LED हा एक प्रकारचा डायोडच आहे, फक्त याच्यामध्ये LED लाईट इमिटिंग डायोड आहे, आणि नॉर्मल डायोड याच्यामध्ये फक्त लाईट इमिट केला जातो आणि तो फ्लो करंटचा फ्लो. फॉरवर्ड बायस आणि म्हणजे काय? डायोड फॉरवर्ड बायस झाला म्हणजे काय असते? सॉरी सर, मी ते वाचलेलं आहे, पण मला असं एकदम आठवणार नाही. फॉरवर्ड बायस आणि बॅकवर्ड बायस कन्सेप्ट ते डायोडमध्येच असते. पी जंक्शन डायोड आणि N जंक्शन डायोडच्या बाबतीत ती संकल्पना आहे, मला ते सध्या आठवत नाही. सेमीकंडक्टर कोणकोणते आहेत? सेमीकंडक्टर मटेरियल सिलिकॉन आहे, त्याच्यानंतर जर्मेनियम आहे, आर्सेनिक आहे आणि बोरॉन वगैरे. सेमीकंडक्टर करंट कधी फ्लो करू शकतात? म्हणजे इलेक्ट्रॉनमधून त्याच्यातून फ्लो कधी होतात? म्हणजे सेमीकंडक्टर आत्ता तर नॉर्मल स्टेटला ते करंट फ्लो करू शकत नाही, तर ते केव्हा करंट फ्लो करू शकतात? सॉरी सर, नाही सांगता येणार. अँटेना माहीत आहे? अँटेनाचा काय यूज आहे? अँटेना एक प्रकारचं ते रिसिव्हर आहे, तो सिग्नल ज्यावेळी टेलिकम्युनिकेशनमध्ये सिग्नल पाठवले जातो, तो रिसिव्ह करण्याचं काम अँटेना करतो. कोणकोणते अँटेना असतात आपल्याकडे? सॉरी सर, नाही त्याच्याबद्दल माहिती. डॉपलर इफेक्ट माहीत आहे? डॉपलर इफेक्टबद्दल वाचलेलं आहे सर सायन्समध्ये, ते ॲपरंट पोझिशन डिटेक्ट करतो त्याच्यामध्ये, पण अजून डिटेलमध्ये नाही सांगता येणार. डॉपलर इफेक्ट म्हणजे ते साऊंडचा कसा होतो? LED डायोड ट्रान्झिस्टर BJT काय माहिती आहे आपलं?
जनरल माहिती आहे त्याच्याबद्दल डिटेलमध्ये नाही सांगता. थोडं एका फक्त सांगा. मॉसफेट माहिती आहे का? मॉसफेट मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर जो ट्रान्झिस्टरचे टाईप होतं मॅम मॉसफेट एक प्रकारचं. कोणकोणते ट्रान्झिस्टर टाईप आहे? मॉसफेट आहे BJT आहे त्याच्यानंतर दोन माहीत आहे सर बाकी आहेत टाईप त्याचे पण ते आठवत. BJT आणि मॉसफेटमध्ये काय फरक आहे? बेसिक फरक नाही सांगता सर. BJTचे नाही का 3 टर्मिनल कोणकोणते असतात? त्याला 3 असतात टर्मिनल असतात कोणकोणते असतात ते? PN आणि P असतात किंवा NPN असतात. म्हणतो त्याला नाव आहे कलेक्टर इमिटर तसं काही आहे? ते याच्यानुसार ठरतं सर PN किंवा PNP त्याच्यानुसार ते ठरतात 3 टर्मिनल. PIL स्कीम माहिती आहे का? प्रोडक्ट लिंक इन्सेंटिव्ह. PLI स्कीम सर माहीत आहे. सध्या कोरोनानंतर केंद्र सरकारने एक योजना आणली होती PLI. त्याच्यानुसार त्यांनी जे आपले प्रोडक्शन इंडस्ट्री त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी ज्यांनी ते पर्टिक्युलर उत्पादनाचं केलं त्या ते उद्योगधंद्याला त्यांनी ते सबसिडी टाईप ते दिली होती त्यांनी. कोणते उद्योगधंद्यासाठी आहे ते? सर पर्टिक्युलर सांगतात ते पण इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीमध्ये पण आहे त्याचं. सेमीकंडक्टरसाठी किती पर्सेंट आपण त्यांना सबसिडी देतो? सर त्यांनी ते सबसिडीचा एक आकडा ठरवला आणि ते प्रत्येक सेक्टरला वेगवेगळे अलॉट केले त्याच्यानुसार ते सबसिडी दिल्या जाणार. 6% दिली जाते सबसिडी. ब्लॉकचेन माहीत आहे? ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. हो सर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीबद्दल ऐकलेलं आहे. त्याच्यामध्ये ते एक अशी नवीन आलेली टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये प्रत्येक एंट्री असते ती रजिस्टर केल्या जाते. प्रत्येक एंट्री एकमेकाला चेन टाईप जोडायला असतात तेच टेक्नॉलॉजी. आपण त्याचा यूज आपल्या इथं म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये कसा पुढं करू शकतो? ब्लॉकचेनमध्ये आपण एक महाराष्ट्र गव्हर्नमेंट एक इनिशिएटिव्ह घेतला आहे तो कोणता आहे? सर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा यूज आहे गव्हर्नमेंटमध्ये पण आता मला एकदम आठवत नाही. आपण यूज करतोय मग महाराष्ट्र गव्हर्नमेंट यूज करतोय. अरे सर ऐकलं नाही मी त्याच्याबद्दल अजून. ठीक आहे. हायटॅक माहिती आहे? टेक माहिती आहे सर. हायटॅकमधले कोणतं कलम सुप्रीम कोर्टाने रद्द केलं? सॉरी 65 श्रेया सिंगल खटला 2015चा. त्याच्यानुसार ते एखादी माहिती आपण म्हणजे चुकीची माहिती किंवा फॉल्स इन्फॉर्मेशन जर करत असेल त्याच्यानुसार त्याच्यावर कारवाई केली जायची. पण त्याची डेफिनेशन क्लिअर नसल्यामुळे तो सुप्रीम कोर्टाने ते त्याच्यानुसार गुन्हे दाखल न करण्यास सुचवलेले. हे लिथियम आयन बॅटरी माहिती आहे? लिथियम आयन बॅटरी सॉरी हां सर लिथियम आयन बॅटरीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो. लिथियम आयन बॅटरी जवळपास सर्व ठिकाणी वापरली जाते. त्याची स्टोरेज कॅपॅसिटी जास्त असते आणि त्याची लाईफ स्पॅन पण जास्त असते. नॉर्मल बॅटरी आणि ती बॅटरीमध्ये काय डिफरन्स आहे? नॉर्मल बॅटरी आणि तो सर स्टोरेज जास्त आहे आणि त्याची पॉवर जास्त वेळ पण चालू शकते ते लिथियम आयन बॅटरी. टेक्निकल डिफरन्स काय? सर टेक्निकल डिफरन्स नाही सांग माहिती. घरामध्ये कोण कोण असतं? घरामध्ये मी आई वडील आणि एक भाऊ आहे लहान माझ्यापेक्षा. तो काय करतो? गावामध्ये आमच्या गॅस एजन्सी त्या ठिकाणी काम करतो. ओके छान आहे. गॅस एजन्सी आहे गावाकडे. ओके मग तुम्हीच तो बिझनेस का कंटिन्यू केला नाही तो एक्सपांड केला? माझा नाही सर तो दुसऱ्याच्या गॅस एजन्सीवर काम करतो. दुसऱ्याच्या गॅस एजन्सीवर काम करतो. शेती करतात आई वडील? आई वडील शेती करतात. शेती किती आहे? शेती 3 एकर आहे. ओके काय घेतात शेतामध्ये? शेतीमध्ये मुख्यतः सोयाबीनचं पीक घेतलं जातं. कापूस लावला जातो. सोयाबीनच मुख्य. ओके तुमचं म्हणजे जिंतूर तालुक्यामध्ये सुद्धा सोयाबीन घेतलं जातं. कापूस आता कमी झाला आहे. तसंच प्रमाण कमी झालं. सोयाबीनचं क्षेत्र वाढत जातं इतकं दिवसेंदिवस. ओके सोयाबीनची कोणती जात तुम्ही तुमच्या शेतामध्ये लावताय सध्या पेरता? सर मला आता बऱ्याचदा आता गावाकडं सर ते मागच्या वर्षीचंच सोयाबीनच्या उत्पादनामधून काढून ठेवतात. असे संकरित जातीचं प्रमाण कमी वापरण्याचं. पण मला वाटतं फुले कल्याणी एक जात आहे. फुले कल्याणी फुले प्रगती जे निश्चित सांगता राहणार. सध्या भाव किती आहे सोयाबीनचा मार्केट भाव सध्या? त्याचं माहीत नाही सर पण 4,400 ते 4,600 दरम्यान भाव असेल बहुतेक. खूप जास्त आहे त्याच्यापेक्षा. सर ते आता कमी झालं बहुतेक. कमी जास्त होत राहत होतं MSP नुसार. हां मागे सोयाबीनचा भाव तो 8-9-10 हजारापर्यंत गेला. हां सर. आता तो 4-5 हजाराच्या दरम्यान आलेला आहे. असं काय झालं? मागणी आणि पुरवठ्यानुसार ज्यावेळेस मार्केटमध्ये सोयाबीन नसेल त्यावेळेस भाव जास्त असतो. ज्यावेळेस शेतकऱ्याचं उत्पादन बाजारात येते त्यावेळेस आज प्रत्येकाच्या घरी सोयाबीन आहे म्हणजे पुरवठा नाही आहे मार्केटमध्ये. भाव वाढायला पाहिजेत ना.
सॉरी सर, त्याच्याबद्दल नाही सांगता. त्याच्याबद्दल नाही. त्याच्यानंतर तुमचा जिल्हा परभणी. परभणी जिल्ह्याचं विभाजन होऊन कोणता जिल्हा तयार झालेला आहे, पहिला प्रश्न. आणि तुमच्या परभणी जिल्ह्यामध्ये असणारे तालुके किती आणि कोणते? सर, परभणी जिल्ह्याचे विभाजन 1999ला परभणी आणि हिंगोली असे 2 जिल्हे निर्माण झाले. त्याच्यानंतर जो अगोदरचा परभणी जिल्हा होता त्याच्यात 9 तालुके उरले. त्याच्यामध्ये जिंतूर, सेलू, परभणी, पूर्णा, पालम, सोनपेठ, गंगाखेड आणि सेलू असे तालुके आहेत. ओके, चालेल. तुम्ही परभणीमध्ये एक विद्यापीठ आहे. ओके, त्या विद्यापीठाचे सध्या कुलगुरू कोण आहेत? सॉरी सर, परभणी बरं, काय त्या विद्यापीठाचं नाव काय? वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी. ओके, वसंतराव नाईक माझ्या माहितीप्रमाणे मराठवाड्याचे आहेत की नाही? नाही सर, मराठवाड्याच्या विदर्भ. हां, मग त्यांचं नाव का दिलं परभणीला? मराठवाड्यामध्ये कृषी क्षेत्राशी संबंधित कोण नेते नाही आहेत का की त्यांचं नाव द्यायला पाहिजे होतं? नाही सर, पण मराठवाड्यामध्ये कृषी क्षेत्राशी रिलेटेड नेते असतील म्हणजे मला माहीत नाही फिक्स, परंतु महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती झाली. त्या हरित क्रांतीचे जनक म्हणून वसंतराव नाईकांचं ओळख आहे, त्याच्यामुळे त्यांना वसंतराव नाईकांचं नाव दिलेलं मराठवाडा विद्यापीठाला. तुम्ही खोबऱ्याचं बिझनेस करताय आता सध्या चालू आहे. प्रॉफिटेबल आहे बिझनेस? प्रॉफिट आहे का त्याचं? प्रॉफिट आहे सर. आता आम्ही 3 ते 4 महिन्यापासून चालू केलं. प्रॉफिटेबल आहे. खोबरं विकता, लोकांना विकता की दुकानदारांना? दुकानदारांना विकतो. सहसा आपल्याकडे काय केलं जातं माहिती आहे का? आता मी सगळेजण डोक्याला कुठलं तेल लावतो आपण? खोबरे तेल लावतो. खोबऱ्याचं तेल खाऊ पण शकतो ना आपण. मग भारतीय परंपरेमध्ये खाण्यापेक्षा डोक्याला का लावलं जाते? खाण्यासाठी आपण साधे तेल वापरतो. खोबऱ्याचं तेल का वापरत नाही आपण खाण्यामध्ये? थोडं चवीमध्ये फरक आहे सर. खोबऱ्याचं तेल असं एकदम म्हणजे साऊथ इंडियनमध्ये खातात लोक, पण आपलं मध्य भारत आणि उत्तर भारतामध्ये ते जुने तेल खातात. त्याच्यामुळे ते म्हणजे आपले महाराष्ट्रामध्ये तर अगोदर करडईचं वगैरे तेल वापरलं जायचं, आता सोयाबीनचं तेल वापरतात. त्याच्यामुळे आणि भाव पण जास्त आहे खोबरेल तेलाचा. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये किंवा उत्तर भारतामध्ये खोबरेल तेल खाद्यतेल म्हणून वापरलं जात नाही. ओके, खाद्यतेल म्हणून वापरतात. आता आपल्या मराठवाड्याच्या भूमीला संतांची भूमी म्हणतात. एक मला 5 संत सांगा बरं. सर, परभणी जिल्ह्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर संत जनाबाई यांचं जन्मस्थान परभणी जिल्हा आहे. त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये संत नामदेव यांचं जन्मस्थान आहे. त्याच्यानंतर एक महानुभाव पंथातले संत भास्कर भट्ट हे पण परभणी जिल्ह्यात होते असं मानले जातात. त्याच्यानंतर आता वादग्रस्त आहे पण साईबाबांचा जन्म पण परभणी जिल्ह्यामध्ये झाला असा एक दावा मानला जातो. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये आद्यकवी मुकुंदराज त्यांचं पण जन्मस्थान आहे. त्याच्यानंतर जाम समर्थ स्वामी समर्थांचं जन्मस्थान जालना जिल्ह्यामध्ये आहे. ओके, आता आपण म्हणताय की साईबाबा हे संत आहेत असं तुम्ही म्हणता. ओके, संत आपण कशावरनं ठरवतो की ही व्यक्ती संत आहे? तर बऱ्याचदा आपल्याकडे सर आध्यात्मिक क्षेत्रातील ज्यांचं कार्य त्यांना संत मानलं जातं. त्याच्यामुळे त्यांनी आध्यात्मिक लोकांना मार्गदर्शन करण्याचा. साईबाबांचं काय आध्यात्मिक कार्य आहे? सर, साईबाबांचं आध्यात्मिक कार्य असं मला तरी म्हणजे त्यांचं आध्यात्मिक साहित्य मी अजून तरी काही वाचलं नाही. मग तुम्ही आत्ताच मला संतांच्या लिस्टमध्ये साईबाबांचं नाव सांगितलं, कारण आता तुम्ही म्हणताय त्यांचं वाचलं नाही. सर, साईबाबाचा संतांचा मध्ये समावेश केला जातो. त्यांचं साहित्य पण असेल पण मी नाही वाचलं. तुम्ही बोलताना एक राजकीय वारस तुमच्या खासदारांबद्दल बोलला. असं भारतामध्ये पंतप्रधान वारसानंतर वारस म्हणजे आई होती, वडील होते किंवा कोणीतरी असं घराणे आहेत की त्यांचे मुलं पंतप्रधान झाले, असे कोण आहेत? आणि तुम्हाला आठवतात असे कुठले CM आहेत किंवा मुख्यमंत्री आहेत की त्यांचे वडील आणि नंतर त्यांची पिढी ही सुद्धा CM होती? असे कोण आहेत तुम्हाला आठवतात ते सांगा बरं. सर, भारताच्या बाबतीत सांगायचं झालं तर पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान होते. त्यांची कन्या इंदिरा गांधी ह्या पण भारताच्या पंतप्रधान होत्या. त्याच्यानंतर इंदिरा गांधीचे पुत्र श्रीमान राजीव गांधी हे पण भारताचे पंतप्रधान होते. त्याच्यानंतर बाकी पंतप्रधान घराणेशाहीतून आलेले नाही. मुख्यमंत्र्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये असं आई वडील किंवा मुलगा असं रेफरन्स नाही. फक्त वसंतराव नाईक आणि त्यांचं नाव आठवत नाही मला, अजून एक सुधाकरराव नाईक हे एका घराण्यातून आले, एका गावातले व्यक्ती होते ते. आणि जर कर्नाटकच्या बाबतीत असं घडलेलं SD कुमारस्वामी आणि त्यांचे वडील SD देवेगौडा हे पंतप्रधान पितापुत्र होते. आणखी कुठलं? तमिळनाडू, आंध्र प्रदेश? तमिळनाडूच्या बाबतीत पण सेम आहे. MK स्टॅलिन हे घराणेशाहीमधून आलेले मुख्यमंत्री आहेत. तुमचा पोस्ट प्रेफरन्स काय असणार आहे?
सर पोस्ट प्रेफरन्स माझा पोस्ट प्रेफरन्स डेप्युटी कलेक्टर आहे. त्याच्यानंतर सेकंड प्रेफरन्स असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस किंवा DYSP आहे. त्याच्यानंतर थर्ड प्रेफरन्स BDO क्लास 1 आहे. म्हणजे तुमचा DC DYSP असा प्रेफरन्स आहे. मला तलाट्याचे एक काय काम असतं, तलाट्याचे कार्य सांगा बरं. तर तलाट्याचं पहिलं काम आहे गावातील जे महसुलाशी संबंधित असे दस्तावेज, त्याला आपण गाव नमुना म्हणतो, त्याचं नोंद ठेवणे त्याचं प्रमुख काम आहे. त्याच्यानंतर महसूल गोळा करणे, त्याच्यानंतर गावातली महसूल संबंधी असलेले जेवढे काही गोष्टी असतील त्याची नोंद ठेवणे तलाट्याचं काम आहे. महसूल गोळा करणे म्हणलं, तलाठी पैसे किंवा महसूल गोळा करण्यासाठी आलेला कधी गावात बघितलं आहे का तुम्ही? आणि किती महसूल गोळा होतो महाराष्ट्राचा? सर आता सरकारने जमीन महसूल म्हणून जमीन महसुलाचं महत्त्व खूप कमी केलेलं. बऱ्याचदा जमीन महसूल सध्या वसूल केलं जात नाही असं मला वाटतं. केलं जात नाही, मग तलाठीच कामच राहिलं नाही ना. महसूल बाकी जमिनीशी संबंधित नोंदी ठेवण्याचं काम तलाठीकडे अजून पण आहे. 7/12 आता शेती आहे तुमच्या घरी, 7/12 बघितलं? 7/12वरती हे 7 काय आहे आणि 12 काय आहे? 7/12मध्ये हे 2 नमुने आहेत, नमुना नंबर 7 आणि नमुना नंबर 12. नमुना नंबर 7मध्ये एखाद्या व्यक्तीचं किती क्षेत्र आहे त्याची संबंधी नोंद असते, आणि 12मध्ये ते कोणत्या ठिकाणी आहे ते संबंधी, आणि बाकी नोंद त्याच्यामध्ये असतात जमिनीसंबंधी नोंदणी केली जाते. गावात आता तुम्ही नोकरी लागलात, थोड्या दिवसानंतर तुम्हाला शेती खरेदी करायचं आहे. शेती खरेदी करायला गेल्यानंतर तुम्ही शेती खरेदी केला, त्याच्यानंतर तुम्हाला त्या 7/12वरती तुम्हीच म्हणलात की क्षेत्राने नाव असतं, तर त्या 7/12वरती नाव तुमचं आलं पाहिजे असं कोणत्या कायद्यानुसार सांगितलेलं आहे की त्या व्यक्तीचं 7/12वरती नाव आलं पाहिजे खरेदी विक्रीने? सॉरी सर, मला त्याच्याबद्दल सांगता येणार, पण मला वाटतं कुळ वहिवाट कायद्यानुसार नाव लावलं जात असेल. मूळ वहिवाट तर ते तुमच्या कुटुंबात नाही येणार आहे. तुम्ही जमीन खरेदी केली, त्याच्यानंतर तुम्ही 7/12वरती तुमचं नाव येणार ना, मग ते आलं पाहिजे असं तुम्ही कुणाकडे जाणार की माझं 7/12वरती नाव आणून द्या? जमीन खरेदीमध्ये सर तलाठ्याकडे नोंद केलं जाते जमीन खरेदी. तलाठी कोणत्या कायद्यानुसार तुमचं नाव 7/12वरती नोंद करतात? सर नाव कोणत्यानुसार मला बहुतेक ते फेरफार करतात तलाठी, पण ते कोणत्या कायद्यानुसार करतात ते माहीत नाही. फेरफार करतात. MLRC माहीत आहे, त्याच्यानुसार केलं जातं. ओके, तुम्हाला आता डेप्युटी कलेक्टर म्हणून नियुक्ती केली, तुम्हाला उपजिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक शाखा दिलेली आहे. तर तुम्हाला उपजिल्हाधिकारी निवडणूक म्हणून तुम्हाला एक अभियान चालवायचं की सगळ्यांनी तुमच्या जिल्ह्यामध्ये आता खासदारकीचं इलेक्शन आहे आणि 100% तुम्ही ट्राय करायचं की म्हणजे तुम्हाला मॅक्झिमम लोकांना मतदानासाठी बोलवायचं आहे. तर तुम्ही कसं राबवणार ते? सर मतदार नोंदणी अभियान आतापर्यंत खूप झाले, त्याच्यामध्ये जर आपण वेगळं सांगायचं झालं तर नोंदणी नको मला, मतदानाला या, प्रत्यक्ष मतदान करायला यायचं. त्यासाठी सगळ्यात चांगला उपाय की जनजागृती करणे, प्रत्येक लोकांना वेगवेगळ्या समाज माध्यमातून, त्याच्यानंतर वृत्तपत्रातून, की ज्यामध्ये लोकांमध्ये जनजागृती करणं. हे सध्या करतं सरकार. वृत्तपत्र, समाज माध्यम हे दोन्ही गोष्टी करतं. TV ला ॲड पण येतात, मोबाईलवर पण ॲड येतात. तुम्ही वेगळं काय करणार? जे सध्या भारताचं 66% वोटिंग होतं ते तुम्ही 70 ते 75% तुमच्या जिल्ह्याचं 80%पर्यंत तुम्ही कसं नेणार? हे ऑलरेडी करतं सरकार. याच्या व्यतिरिक्त वेगळं सांगा मला. सर याच्या व्यतिरिक्त करायचं झालं तर म्हणजे आपण आता मतदान करणं कंपल्सरी ते नाही, त्याच्यामुळे आपण लोकांचं प्रबोधन करूनच मतदान वाढवू शकतो. बाकी ते कसं करणार? वेगळं काहीतरी तुम्ही काय करणार? ओके, ठीक आहे, तुम्ही कराल चांगलं. ओके सर. 4G आणि 5Gमध्ये 2 डिफरन्स सांगा. सर 4G आणि 5Gमध्ये पहिला डिफरन्स आहे बँडविड्थ स्पीड. याची बँडविड्थ स्पीड कमी, याची जास्त आहे. त्याच्यानंतर नेटवर्क कॅपॅसिटी 4Gपेक्षा 5Gची जास्त आहे. टॉवरची हाईट 4Gमध्ये जास्त लागेल का 5Gमध्ये जास्त लागेल? टॉवरच्या हाईटच्या बाबतीत मला वाटतं सर काय फरक नाही. टॉवरच्या दोन टॉवरमधील डिस्टन्स कमी आणि जास्त कुठे लागेल? टॉवरमधलं सर लेंथ सेम असेल मला वाटतं सर. माझं सर विशेष म्हणजे हॉबी वगैरे छंद वगैरे विशेष नाही, फक्त मला आवड आहे, गाणी ऐकण्याची आवड आहे आणि वाचनाची आवड आहे. फेवरेट गाणं कुठलं? तर मला मराठी गझल आवडतात, त्याच्यामध्ये सुरेश भटांच्या गझल मी खूप वेळेस ऐकतो. सर आता एकदमच मला आठवणार नाही, तो थोडा विचार करतो मी. गव्हर्नमेंट सर्व्हिस रिलेटेड एखादं गाणं आहे का? सर असं लोकगीतामध्ये भरपूर गाणे असतील गव्हर्नमेंट सर्व्हिस रिलेटेड, किंवा मग हिंदीमध्ये पण आहेत, ते मराठीमध्ये भरपूर गाणे आहेत गव्हर्नमेंट सर्व्हिस रिलेटेड. नामांतर चळवळ काय? नामांतर चळवळ कोणत्या बाबतीत सर? सॉरी, जे शहराच्या नामांतराच्या बाबतीत.
मराठवाडा नामांतर चळवळ 1994-94च्या आसपास सर मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलं आणि नवीन विद्यापीठ स्थापन केलं. ते 94 ते जवळपास 1978 ते 1994पर्यंत एक चळवळ चालवली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी. त्याला नामांतर चळवळ असं म्हणतात. चालेल या. ओके माईक माईक एक 2 मिनिटांनी लगेच येऊ वापस. कसा वाटला इंटरव्ह्यू? माईक लावा, बसा. कसा वाटला? थोडा टफ वाटला म्हणजे काय म्हणजे टफ असं काय नाही काय करायचं. तुमचं स्वतःचं अनालिसिस सरांना सांगा. तर तुम्हाला कसं वाटलं इंटरव्ह्यू? तो एक 2-3 पॉईंट सांगा की मला असं वाटलं. म्हणजे चांगली तुम्हाला चांगलं कुठे गेलं ते सांगा, खराब कुठे गेलं ते सांगा. असं खूप वर्क करायला असं वाटतं कारण टेक्निकलमध्ये मला तर खूप प्रॉब्लेम येतात. त्याला सुटकाच नाही. जो कोणी पॅनल येईल तो पॅनल तुम्हाला 90% पॅनलिस्ट तुम्हाला टेक्निकल टेक्निकलच आहे. आणि परत ते इलेक्ट्रॉनिक्समधले आहेत ते दोघं जण. वाघ सर, देशपांडे सर. इलेक्ट्रॉनिक्स मी सर आता बरेच दिवस झाले केलं नाही. यावेळेस केलं इलेक्ट्रॉनिक्समधलं पण ते आता रिकॉल झालं नाही मला. ते पुस्तकं घेतले सर सगळे आणि नोट्स पण. कोणतं पण एक यंत्र सांगा तुम्ही सर. ठीक आहे. अजून आणि असं नाही, असं नसतं. थोडं आणि थोडं कॉन्फिडन्समध्ये पण कमी जापाना जाणवला आणि आवाजामध्ये पण अजून स्पष्टता पाहत होती. बरेच दिवस झाले आता. याच्या अगोदर मी फॉरेस्टचा एक इंटरव्ह्यू द्यायला, PSIचा इंटरव्ह्यू द्यायला, पण तो आणि असं याच्यामध्ये राज्यसेवेचा इंटरव्ह्यू असल्यामुळे त्याचा एक अजून प्रेशर आलं. जेवढं तुम्ही कॉन्फिडंट राहाल, ऑनेस्ट राहाल, तेवढं महत्त्वाचं आहे. आता मान थोडी सरळ अशी वागली जाते. हां, असं राहते पोस्टर. तर थोड्या वेळा अशी मान होते. जास्तीत जास्त मॉक द्या, कॉन्फिडन्स वाढत जाईल. आणि ते मॉकमध्ये तुम्ही बोलण्याची प्रॅक्टिस करा. आलं लक्षात? मॉकचा उद्देश काय दिला असं पाहिजे, तुमच्या बोलण्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे. का तर तुमचं बोलण्यामध्ये थोडंसं असं होतं की कुठेतरी कॉन्फिडन्स लो किंवा आवाज कमी. तर जाणून बुजून मित्रांशी बोलताना आवाज वाढवून बोला तुम्ही. ठीक आहे, ही गोष्ट. दुसरी गोष्ट, हात तुमच्याशी बांधून ठेवल्यासारखे वाटले मला. म्हणजे इथं होतं ना, छातीच्या खाली तुमचे हात वरे चालतात. ठीक आहे, रिलॅक्स वाटतं ते. दुसरी गोष्ट काय आहे की ज्यावेळेस मला पोस्ट विचारलं ना, असं सांगायचं 1 नंबर 2 नाही. डेप्युटी कलेक्टर, DYSP, BDO, डेप्युटी CU अशा टाईपचं ते. तुम्ही काय करता, माझा पहिला प्रिफरन्स हा, दुसरा हा, गरज नाही आहे ते वाढवण्याची. ठीक आहे, त्यामुळं. आणि 4G 5Gमध्ये तुम्ही खूप सांगू शकला असतात. ते वर्कआउट करा तुम्ही, कारण रिलेटेड आहे. रशिया युक्रेन करंट इश्यू आहे. बाकीचे करंट इश्यू असतील ते करून घेऊ तुम्ही. बाकी ओव्हरऑल ओके होता. आणि आहेत, मला तर वाटतं की तुम्हाला पोस्ट मिळून जाईल. तर तेवढे चांगले मार्क आहेत तर त्याला क्लास 1मध्ये आणि चांगल्या क्लास 1मध्ये कन्वर्ट करा. ढेर आहे, दुरुस्त आहे, भारी आहे असं झालं पाहिजे. हो, 450 मार्क आहेत असं तो मार्कचा तुमच्यामध्ये ॲटिट्यूडच येत नाही. 450 मार्कवाला पोरगा कसा आला पाहिजे, असा धडधड आला पाहिजे बाहेरमध्ये. म्हणजे अरोगंट नाही, पण कॉन्फिडन्स दिसला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्हाला 100 जरी मार्क आले, पोस्ट भेटणार, 100% पोस्ट भेटणार आहे. मग तुम्ही ऑफिसर आहात सध्या, आयोगाने तुम्हाला 50 इकडं आलं. 100 मार्क झाल्यावर 552 होतात. क्लास 2 कुठलीही भेटून जाणार. क्लास 2 वरती टॉपचे क्लास 2 टॉपची तुम्हाला म्हणाल ते क्लास 2 भेटणार आहे. मग तुम्ही एवढं लो का? ऑलरेडी आहात ना, तुम्हाला फक्त टेस्टेड आणि मार्क द्यायचे. इथे येताना पण सर मला फायनलमध्ये ज्यावेळेस आपलं हार्टबीट वाढतात का तसं इथं पण झालं होतं. म्हणजे एकदम प्रेशर आलं होतं. ती मॉक द्या, तुम्हाला इथे येईपर्यंत बसेल, 1-2 प्रश्न संपेपर्यंत बोलायचे शब्दच बाहेर पडणार नाही. त्याच्यामुळं गुड मॉर्निंग करताना ना असं मधुर गुड मॉर्निंग करायचं, एक रिलीज होतं ते. मी ऐकून पण जरा थोडं असं हां, मोठ्यानं मी ऐकलं. ऐकलं. असं आम्ही फक्त तुम्हाला बघितल्यामुळे या म्हटलं, तुमचा आवाज आम्हाला आलाच नाही. हे 2 तुमचे आपले आईस ब्रेकिंग पॉईंट आहे. मे आय कमिंग. दुसरी आपल्याला गोष्ट, घसा तुम्ही- बसला राहते ना, आपल्याला बाहेर तुम्हाला 15 ते 20 मिनिट बसवतात. म्हणजे मधला एक पोरगा जाऊन येईपर्यंत तुम्ही बाहेर बसता एकटेच. त्याच्यावर आपल्याला बोलणं नसतं, एकदम शांत बसलेला असतो आपण, आणि टेन्शन पण असतं. आणि ते तोडण्यासाठी तुम्हाला 2 पॉईंट आहेत. एक मे आय कमिंग, ते थोडं मोठ्यानं तुमचा ब्रेक होईल तुमचा आवाज. त्याच्यानंतर गुड मॉर्निंग, तो ब्रेक होईल. मग तुम्ही नॉर्मल बोलू शकता नंतर. दुसरी गोष्ट तुमचं झालं काय, दरवाजा ढकलायचा आतमध्ये आणि तिथून विचारायचं, मी ऐकून सर. तुम्ही आत आलात आणि पुन्हा विचारलं, मी ऐकून सर.
दरवाजा ढकलून तिथं उभं राहूनच बोलायचं हां ना. आत टाकायचा असा हां. आणि मी ऐकलं सर हां असं. असं आणि एवढं मोठ्या बोलायचं की आम्हाला ते क्लिअर ऐकायला पाहिजे ठीक आहे कधी कधी पाहिजे आपल्याकडे त्यांना बघत पण नसतात, आपल्याला माहित पण नसतं की ते बघतात, त्यांना आवाजावर न कळतं हा या असंच म्हणतात ते. सर अजून मला ते छंदाच्या बाबतीत विचारायचं होतं. मी आवड माझी अगोदरपासून गाणी ऐकण्याची आवड आहे, पण सर आता सध्या दिलीप पांढरपट्टे सर मोठे गझलकार आहे. तो प्रॉब्लेम येऊ शकतो की त्यांना वाटू शकतं की मुद्दाम तयारी करून आलो. सर आता खूप माय गझल आता ते एकदम आठवलंच नाही मला. ते आठवलंच पाहिजे. तुम्ही एकदा काय करा, ते लिहून काढा, ते लिहून काढा सगळे पॉईंट कोणकोणते क्वेश्चन येऊ शकतात आणि मग ते लिहून काढायचे आणि वारंवार वाचायचे, आणि सांगायचे. तुम्ही हॉबी सांगा ना, गझल ऐकायला आवडतं, गाणे ऐकायला आवडतं म्हणतात तुम्ही, आम्ही कुठे जाऊ शकतो स्पेसिफिक करा की या पर्टिक्युलर टाईपची गाणी किंवा सर मला मराठी गाणी स्पेशली गझल ऐकायला आवडतं. पण ते त्यांना वाटू नाही की ते मुद्दाम माझं हे करून ते तयारी करून आलेत असं. असं काही नसतं. आमची अपेक्षा आहे तुम्ही तयारी करून यावं. तयारी करून आणि तयारी केल्यानंतर ते जर तुम्हाला 2-3 गझल खरंच, आता तुम्ही गझल ऐकायला आवडतं, जो खरा आणि तयारी केल्यामधला फरक कसा कळतो. तुम्ही फक्त गझलकार असतात ना जे टॉपचे आहेत त्यांचे 1-2 पाठ करून जाता, परंतु तुमची ओरिजिनल केव्हा कळते. एखादा कुठला जर गल्ली बोळातला असा कलाकार असतो की तिचे खूप छान छान गझल आहेत, पण त्या लोकांना माहीत नाहीत, आणि ते जर तुम्हाला माहीत असेल तर डायरेक्ट 70 मार्क जातात. आता- त्यांनाच एखादा माहीत असणारा तुम्हाला पण तो माहीत आहे, काय वाटणार नाही मार्क, ते ओरिजिनल दिसतं. आता आपले ज्यावेळेस मी गझल शब्द वापरला माझ्या लगेच डोळे चमकले, अरे हां अरे, मला कुठेतरी कनेक्ट होतोय. आणि ज्यावेळेस मी अपेक्षा होती मला की तुम्ही एखादी गझल सांगावी आणि मला फ्रेश वाटावं. मला एकदम सुरेश भटाची नाही आठवली, बाकी आठवले, पण तुम्ही एकदम पैसे पाहिजे. सर मला ते आठवत नाही, यांचे आठवते, मी हे सांगू शकतो का. हां आता परमिशन घेऊन चालू करा. पांढरपट्टे सर आहेत, त्यांना या गोष्टी आवडतात. जर तुम्ही त्यांच्या आवडीप्रमाणे उत्तर दिली गझलच्या बाबतीमध्ये, तुम्हाला ते 5 मार्क प्लस देणार, तर ते कुठे कनेक्ट होतं आम्हाला. क्लास 2चा क्लास 1 हां डायरेक्ट. सर ते डिग्रीवर मी खूप केलं, नोट्स पण काढल्या, फक्त ते मला ते रिवाईज नाही झालं, त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम. खूप जास्त नोट्स काढायची गरज नाही. तुम्ही फक्त एक नाही काही 50 एक नाही का, म्हणजे 50 पण नाही, ते 30-40 जेवढं तेवढं कन्सेप्ट करा बस. आणि फक्त तुम्हाला एक नाही एक लाईन त्या दिवसांनी सांगता आली पाहिजे, तर एकच लाईन. आणि थोडंफार ते मेटावं वगैरे तुम्ही ते बरोबर नव्हतं. ते मी खूप दिवसापूर्वी वाचलं, ते 5-6 महिन्यापूर्वी. मला ते एकदम क्लिक नाही झालं आणि ते रिवाईज पण नाही केलं मी त्याच्यानंतर. थोडं बहुत कराच, कारण टेक्निकल जे पॅनल मेंबर टेक्निकलवाले असल्यामुळं विचारू शकतात जास्त. आणि नाही का लगेच नाही का गिवअप नका करू, म्हणजे सॉरी सर नका, ट्राय करून पहा. चालेल, काय नाही, ओव्हरऑल गुड आहे. वेळ आहे तुमच्याकडे तयारी करण्यासाठी. हां. तुमचे नाही सर, बस थँक्यू. आणि मॉक मॅक्झिमम द्या बरं का तुम्हाला. बोलण्याची गरज आहे, घरी देखील बोलण्याची प्रॅक्टिस करा. प्रश्नाचे पण उत्तर मी मोठ्याने बोलल्याच लिहा स्पेशली डिग्रीचे. लिहा उत्तर, आणि मग स्पेसिफिक उत्तर तुम्हाला काय काय तुम्हाला पॉईंट तिथं बोलायचे तेवढे पॉईंट लिहा, मग ते बोला. म्हणजे पूर्णपणे असं इथे वाक्य तयार करण्यापेक्षा करूनच वाक्य तयार केले खूप बेटर असतं. सपोर्ट.